महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं 20 नोव्हेंबर रोजी मतदान आटोपलं आणि ईव्हीएम मशीनच्या गाड्या आपल्या मार्गी निघाल्या। मध्य नागपूर परिसरात दिवसभर काही ना काही कारणास्तव समस्या निर्माण झाल्या होत्या। ते अनेक व्हिडिओज काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी सोशल मीडियावर सत्य परिस्थिती मांडत ते व्हिडिओ व्हायरल केले। बंटी शेळके यांच्या विरुद्ध असलेले भाजप उमेदवार प्रवीण दटकेसह भाजप कार्यकर्ते दोन्ही पक्ष आपसात शिवीगाळ करू लागले। नेमकं 20 नोव्हेंबरच्या रात्री झालं तरी काय होतं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नागपूरमध्ये काल अशा अनेक गोष्टी घडल्या की नागरिक सरळ भाजप उमेदवाराकडे बोट दाखवायला लागले, तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवायला लागले। पण असं का होतंय यामागचं कारण सर्व जनतेच्या मनात जरी असेल, पण भीतीमुळे कोणी समोर येऊन बोलण्यास तयार नाही। बरं झालं असं की मध्य नागपूर मधील किल्ला परिसरातील बूथ क्रमांक 258च्या परिसरात सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम घेऊन जाणारी MH31CP3229 ही गाडी मतदान केंद्राच्या बाहेर निघाली। त्यावेळी अचानक काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबविली आणि त्याच वेळी MH19BU 6027 ही गाडी देखील निघाली। यावेळी काय झालं, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्याच्या निदर्शनास आलं की निवडणूक प्रक्रियेतील झोनल अधिकारी एक डॉक्युमेंट्स प्रिंट करण्यासाठी झेरॉक्स केंद्रावर गेला। त्याच्याजवळ त्यावेळी अतिरिक्त ईव्हीएम मशीन देखील होत्या। तर काँग्रेस कार्यकर्त्यांना असे वाटले की ते ईव्हीएम मशीन स्वतःसोबत का नेते आहे, असा सवाल सुद्धा अधिकाऱ्याला विचारण्यात आला होता। असा सवाल उपस्थित करीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। या घटनेमुळे परिसरात वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झाली। गैरसमजातून हा सर्व प्रकार घडला आहे। मध्य नागपूरमध्ये हा जो गोंधळ झाला आहे हा गैरसमजमधून झाला असं पोलिसांनी देखील सांगितलं। परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबविली, त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न देखील केला। ती गाडी थांबत नसल्यास ती गाडी तोडफोड केली। एवढंच नाही तर तरुणांनी दगडफेक व लोखंडी रॉडने कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। तातडीने पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले व कर्मचाऱ्यांना सुरक्षित जागेवर नेले। तोडफोड करण्यात आलेली जी गाडी होती ती कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आली, तर ईव्हीएमला दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आलं। ही बातमी जी होती संपूर्ण परिसरात पसरली। भाजप व काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्यात जोरदार राडा झाला। प्रवीण दटके देखील आक्रमक झाले होते। पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी सुद्धा केली आहे। परंतु प्रियंका गांधी नागपूरमध्ये प्रचारासाठी आल्या असता भाजप कार्यकर्ते झेंडे दाखवत नारेबाजी करायला लागली होती। असं का, यामागचं कारण देखील काय असू शकतं? त्याच दिवशी सुद्धा एक मोठा तणाव मध्य नागपूरमध्ये निर्माण झाला होता आणि काल म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा दिवस, त्याच दिवशी सुद्धा काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या कार्यालयात पैशाची पॅकेट सापडलेली आहे असा आरोप भाजपने केला। तर दुसरीकडे बंटी शेळके यांनी सोशल मीडियावर तो वीडियो पोस्ट करत सांगितले की बीजेपी के कुछ पदाधिकारी हमारे ऑफिस में पैसे डालकर साजिश रच रहे हैं और अब हम पर ही आरोप लगा रहे हैं। इनके पास अब कोई मुद्दा नहीं बचा है, इसीलिए ये घटिया हथकंडे अपना रहे हैं असं स्टेटमेंट सोशल मीडियाद्वारे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी दिलं। खरं म्हणायचं म्हटलं तर नेमकं एकमेकांवर ताशेरे ओढण्याचं काम हे दोन्ही उमेदवार करताना दिसते आहे। एकीकडे भाजप उमेदवार प्रवीण दटके यांना काय पराभवाची भीती वाटते आहे का? त्यामुळे रोज काही ना काही मुद्द्याला पकडून मध्य नागपूरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक दिसतात आहे अशी चर्चा जनतेमध्ये आहे। भाजप कार्यकर्ते बंटी शेळके यांना शिवेगाळ करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न करतात आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आहे। भाजपकडून काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। सर्वात जास्ती तर मध्य नागपूरमध्ये हा प्रकार घडतो आहे। काँग्रेस आणि भाजप हा सर्व स्टंट करून काय साबित करण्याचा प्रयत्न करीत आहे? 23 नोव्हेंबर रोजी जय पराजयाचा निकाल लवकरच लागणार आहे।
चर्चा अशी आहे की त्या दिवशी सुद्धा मोठा राडा मध्य नागपूरमध्ये दिसणार आहे. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण घटनेबाबत कमेंट करून नक्की सांगा.